वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल. संपूर्ण दिंडोरी वासियांना गोंगाई मातेचे आशीर्वाद आहेत. फार मोठं परमभाग्य सुंदर असं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये माता विराजमान आहे. लक्षपूर्वक ऐका, माता ही कुठेही येऊ शकत नाही. धन्य त्याची माता. पहिल्यांदा आपण मातेलाच त्या ठिकाणी वंदन करत असतो, कारण जिने हे विश्व निर्माण केलं, आदिशक्ती. लक्षपूर्वक ऐका, जिच्या ठाई संपूर्ण शक्ती वसलेली आहे. ज्यांना कोणाला लक्षात येत नाही त्यांनी नवरात्रीच्या 9 दिवसाच्या पर्वावर देवीचं महात्म्य वर्णन करावं. स्त्री ही बलाढ्य शक्ती आहे. स्त्री ही बलाढ्य शक्ती आहे. ती पाहायला गेली तर आपल्यासारखी दिसते. सर्वसामान्य कुटुंबामध्ये वावरते, राहते सुद्धा सर्वसामान्य कुटुंबामध्ये. म्हणून स्त्रीची 3 रूप आहेत, लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा. परिवार समृद्ध करण्यासाठी ती लक्ष्मीचं रूप धारण करत असते. मुलांना शिक्षित करण्यासाठी ती सरस्वती होते आणि अन्याय आणि अत्याचार जर होत असतील तर ती दुर्गेची भूमिका पार पाडत असते. कारण नारी काल ही नारी होती, आज ही नारीच आहे. पुरुष काल ही तिचा आभारी होता, पण आजही आभारी आहे. बस नारी की निंदा मत करिया, नारी रत्न की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म और हनुमान. यांना ओळखण्याकरिता शास्त्र सांगता अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंडोदरी तथा पंचकन्या स्मरणितम महापातक नाशनम. या 5 स्त्रियांचं नुसतं स्मरण जरी केलं तरी महापातक झालेली पापन त्या पापांचा नाश होतो. एवढी स्त्री विश्वामध्ये श्रेष्ठ आहे. विठ्ठल तुको माराय. ही स्त्री जगामध्ये करते काय? फक्त एक गोष्ट अंडरलाईन करून ठेवा जीवनामध्ये. ही स्त्री जन्माला आल्याच्या नंतर सहन करते, सहन करते, सहन करते. इतकं सहन करते माता माऊल्यांनो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्यांची काम उरकते आणि नंतर भोजन करते. इतकं सहन करते की पतीच्या आज्ञेशिवाय ती एक क्षणभर वागू शकत नाही. एवढं स्त्री सहन करत असते. म्हणून जी माणसं सहन करतात, सहन करतात, सहन करतात, तीच माणसं एक दिवस देवतेचं स्वरूप प्राप्त करून घेत असतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे. आपण सहन केलं तर एक दिवस देवतेचं स्वरूप प्राप्त करून घेऊ. एक दगड एकदा मंदिरामध्ये जातो तर देव बनत असतो. एक दगड एकदा मंदिरामध्ये जातो तर देव बनत असतो. माणसं हजारोंच्या संख्येने मंदिरात जातात, पण माणूस बनून बाहेर येत नाहीत. ही शोकांतिक आहे. म्हणून माणूस बनायला शिका. सर्वात महत्त्वाचा दागिना कोणता असेल तर गळ्यामध्ये असणारी पवित्र तुळशीची माळ. ही ज्यांच्या गळ्यात आहे त्यांनी हे विश्व जिंकलं. विठ्ठल तुको माराय हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ती पाय. एकदा संत चरण हाती आलं, हे विश्व आपल्या हाती आलं. म्हणून शैलपुत्रीचं स्वरूप आपण पाहिलं, जिने विश्वाच्या पाठीवर आदिशक्तीचं स्वरूप प्राप्त घेतलं. सती अवतारामध्ये भगवान भोलेनाथांनी सांगितलं होतं, सती, जिथं आपल्या पतीला स्थान दिलं जात नाही तू तिथं जाऊ नको, माहेरी जाऊ नको. असं सांगून सुद्धा सती काही ऐकत नाही. माहेरची आज्ञा आल्याशिवाय स्त्रीने माहेरी जाऊ नये. उठून सासरवरनं. पण इथे सतीने ऐकलं नाही. सती न ऐकता माहेरी जाते. माहेरी गेल्याबरोबर तिच्या बहिणी तिच्याकडे पाहून तोंड फिरवतात. बहिणीने तोंड फिरवलं, आईने तोंड फिरवलं. आता वडील तरी माझा स्वीकार करतील. वडिलांनी तर पाय बाजूला घेतले. सती क्रोधायमान झाली आणि ती यज्ञाच्या जवळ आली. तिने पाहिलं, सगळ्या देवांना यज्ञामध्ये स्थान दिलं होतं, पण भोलेनाथांना स्थान दिलं नाही. ती सहन करू शकली नाही. क्रोधायमान झाली. लालभुंद डोळे झाले तिचे आणि तिने अगदी तडफड त्या अग्नीमध्ये आपलं शरीरच दहन केलं. तो सती अवतार. आणि त्याच्यानंतर भोलेनाथांना तिने शरीर दहन केल्यामुळे ते सहन झालं नाही. भोलेनाथांनी स्वतःच्या शरीरावरची जटा उपटून बाजूला टाकली. त्याच्यातून वीरभद्र नावाचे महाबलाढ्य दैत्य प्रगट झाले. वीरभद्राने दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. इकडे दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस झाला, पण भोलेनाथ रात्रभर झोपत नाहीत. सती 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 नावाचा जप करू लागले. म्हणून सर्व देवता एकत्रित आले. भोलेनाथ समाधीस्थ अवस्थेमध्ये आहेत आणि भोलेनाथांना विनंती केली, भोलेनाथा,
हे सगळं विश्व तुमच्यावर सामावलेलं आहे. तुम्ही चिंता करू नका. सतीने जरी शरीर दहन केलं असलं तरी पुढच्या अवतारामध्ये ती तुम्हाला आनंद देणार आहे. लक्षपूर्वक ऐका. म्हणून हिमालयाच्या दाट अरण्य झाडीमध्ये लक्षपूर्वक ऐका, पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून ती अवताराला आली आणि तिचं नाव पार्वती पडल्या गेलं. विठ्ठल शिव महापुराण ग्रंथामध्ये सुंदर अशी कथा आहे पार्वती खंडातली, की तिने शरीर दहन केलं. आता पार्वती म्हणून त्या ठिकाणी स्वरूपामध्ये विराजमान झाली. ती हिमालयाच्या दाट झाडीमध्ये जप करू लागली, तप करू लागली. नवे नवे त्या ठिकाणी 12 वर्ष तिने तप केलं अखंड. कशाकरिता? भोलेनाथ मला पती म्हणून प्राप्त व्हावेत याच्याकरिता. 12 वर्षाच्या तपाच्या द्वारे भोलेनाथांनी आपले नेत्र उघडले आणि त्या ठिकाणी पार्वतीला पाहिलं. इतकं ते सुंदर स्वरूप आहे, इतकं ते सुंदर स्वरूप आहे. आणि तिचा तप पाहून महाबलाढ्य दैत्य त्या ठिकाणी आले. सर्वप्रथम महिषासुर नावाचा महाबलाढ्य दैत्य, ज्यांना मोह नावानं ओळखलं जातं, मोह नावानं ओळखलं जातं. हा मोह म्हणजे महिषासुर आहे. महिषासुराला मधु आणि कैटभ या महाबलाढ्य राक्षसांनी सांगितलं, अरे महिषासुरा, तुझ्यापेक्षा एक स्त्री या जगतामध्ये फार श्रेष्ठ आहे. आणि या हिमालयाच्या दाट झाडीमध्ये ती काय करते? तप करते. तिच्या तपाचा भंग करण्याकरिता आपल्याला तिथं गेलं पाहिजे आणि तिला प्राप्त करून घेतलं पाहिजे. अशी विश्वसुंदरी कोण आहे? तिला प्राप्त करून घ्यायचंय आपल्याला. म्हणून पहिल्यांदा मधु आणि कैटभ आले बघा. पहिल्यांदा मधु गेला आणि मग, हे जगदंबे, आहेस तू कोण? माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी तत्पर हो, असं म्हणल्याबरोबर देवीने सांगितलं, अरे तुला युद्ध करायचं आहे ना, मग माझ्या बरोबर युद्ध कर. युद्धाच्या पहिल्या दिवशी देवीने मधु मारला, दुसऱ्या दिवशी कैटभ मारला, ऐका. तिसऱ्या दिवशी देवीने चंड मारला, चौथ्या दिवशी देवीने मुंड मारला, 5व्या दिवशी देवीने शुंभ मारला, 6व्या दिवशी देवीने निशुंभ मारला, 7व्या दिवशी रक्तबीज मारला, 8व्या दिवशी हेग्रीव मारला आणि 9व्या दिवशी मोह म्हणजे महिषासुराचा वध केला. विठ्ठल महिषासुराचा वध झाला. पृथ्वीवरती हाहाकार झाला. देवीने महिषासुराचा वध केला. देवीने महिषासुराचा वध केला. सगळी पृथ्वी तलावरती नवे नवे स्वर्गातील आदी देवता एकत्रित आले आणि देवीच्या नामाचा जय घोष करू लागले. अनाद निर्गुण प्रगटले भवानी, निर्गुण प्रगटले महिषासुर मर्दाना लागोनी, महिषासुर मर्दाना लागोनी, तपाची करावया झाडली, तपाची करावया झाडली, भक्ताला घेतो कामसी निर्वाणी, स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घातला हो.
चार वेदाचा फुलवरा बांधला हो. आज आपल्याकडे फुलवरा बांधतात ना. चार वेदाचा फुलवरा बांधला हो. शस्त्र पुराणे अनुवादती तुझा गोंधळ हो. उध बोला उध बोला उध बोला उध बोला उध बोला कृष्ण माई माऊलीचा हो. हे सगळी देवता एकत्रित आणली आणि पहिल्यांदा इतकं विश्व प्रसन्न झालं त्या आदिशक्ती भगवतीवर. तिने अवताराला येऊन महिषासुराचा वध केला. घराघरात देवीची स्थापना करू लागली सगळी भक्तगण मंडळी. पहिल्यांदा काय केलं? पहिल्यांदा सगळ्या भक्तांनी घर स्वच्छ केलं. काय केलं? घर स्वच्छ केलं. ऐका, अश्विनी शुद्ध प्रतिपदेपासनं विजयादशमीपर्यंत आपण त्या ठिकाणी नवरात्रीचा पर्वकाळ पाहतो आणि याच्या अगोदर 5 दिवस आपण घर स्वच्छ करतो. इतकी घर स्वच्छ करतो की घरात थोडाही कचरा राहू देत नाही. मग जर घराला इतकं स्वच्छ करतोय तर या शरीराला सुद्धा नामचिंतनाच्या द्वारे स्वच्छ करणं फार महत्वाचं आहे. इतकं स्वच्छ करा, इतकं स्वच्छ करा. ऐका लक्षपूर्वक. घराला स्वच्छ केलं, मन मंदिराला तितकं स्वच्छ करायचंय. तुम्ही म्हणताल घरात आहे काय? घरात काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार हे सगळे विकार तिथंच आहेत. सगळे रजोगुण तमोगुण तिथंच जन्माला येतात. सत्वगुणाची वाढ करण्याकरिता 9 दिवस आम्हाला दीपोत्सव करायचा आहे. दिवा लावायचा देवीच्या समोर आणि दिवा अखंड चालू ठेवायचा आहे. अखंड, बरोबर आहे ना? खंड न पडू देता तो दिवा 9 दिवस चालू ठेवायचा. 9 दिवसाच्या द्वारे घरामध्ये सगळं वातावरण काय होतं? बदलच होतं. घरामध्ये इतकं चैतन्य निर्माण होतं. त्या घरामध्ये सत्वगुणाची वाढ होते. चैतन्य तर निर्माण होतच, पण तिथल्या प्रत्येक जीवाचे विचार सुद्धा बदलत असतात. म्हणून 9 दिवसाच्या द्वारे सुंदर असा घट मांडला. धान्य घेतलं, त्या धान्यामध्ये काळी माती टाकली, त्याच्यावरती पाण्याची धार लावली. हळूहळू बीजांकुर बाहेर यायला लागले आणि मग इतकं सुंदर ते धान्य डोलायला लागलं 9 दिवसाच्या माध्यमातून की घरात प्रफुल्लित वातावरण निर्माण होतं. हे सगळं कशाकरिता? तर चैतन्य निर्माण होण्याकरिता. हे कशाकरिता? तर घरात आनंद येण्याकरिता. आणि 9 दिवसाच्या द्वारे ती घरात देवी आले की आमचं घर सुद्धा मंदिर झाल्याशिवाय राहत नाही. जे घरात चालतं ते मंदिरात नाही, मंदिरात चालतं ते घरात नाही. घरात कोणी येतं, कुठेही बसतं, काही बोलतं, पण मंदिरात तसं आहे का? नाही. मंदिरात इतकी प्रसन्नता आहे. घंटा नादम करोम्यहम. घंटा वाजवली की जीवजंतू बाहेर जातात, पवित्रता निर्माण होते. म्हणून जो घट आहे तो घट म्हणजे शरीर आहे. घट म्हणजे काय आहे? शरीर आहे. आणि या शरीरावरती चाललेले विकार धुवून काढण्याकरिता 9 दिवसाचा उपवास आहे. म्हणजे पारणं. पारणं फिरत्याचा कांग वरती देसी मातीला आकार विठला. तू वेडा कुंभार विठला, तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळासी सर्व पसारा. आभाळाच मग निराकारा, तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. शरीर म्हणजे घट आहे. ज्ञानोबाराय सांगतात, पडून या गेली भिंती, चित्राची होय केवळ माती. भिंतीवरचं चित्र खाली पडलं की त्याचं अस्तित्व संपल्या जातं. तसं शरीर आहे हो. तसं शरीर आहे. शरीर जात अघवे, नाशिवंत स्वभावे, म्हणून या तवा झुंजावे पंडू कुमरा. ज्ञानोबाराय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, शरीर हे जाणार आहे. तसं हा घट आहे. घट साखर पाण्यामध्ये टाकली की विरघळली जाते. मनुष्य शरीर जमिनीवरती पडलं की त्याचं अस्तित्व संपलं.
तसं 9 दिवसाचा घट आमच्या घरामध्ये परिपूर्णतः प्रकारामध्ये प्रत्येक भक्ताच्या घरी असावा आणि त्याच्यामध्ये आम्ही देवीचा जागर आणि गोंधळ करावा. 9 दिवसाची सेवा होत असताना आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही त्या ठिकाणी जोगवा मागितला पाहिजे. जोगवा कशाकरिता? तर तुम्हाला उदाहरण देऊन जाते की आमच्यातला अहंकार नष्ट होण्याकरिता जोगवा मागावा. अजून सुद्धा आळंदी सारख्या ठिकाणी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मधुकरी मागितल्याशिवाय तिथे मुलगा राहू शकत नाही. हे कशाकरिता? मी किती श्रीमंत आहे, मोठा आहे, इथे पाहिलं जात नाही, पण इथे मधुकरी मागितली जाते. आमच्यातला मोह नष्ट व्हावा याच्याकरिता, आमच्यातला अहंकारच नष्ट व्हावा याच्याकरिता आम्ही मधुकरी मागतो. तसं जोगवा मागायचा आहे आणि देवीला प्रसन्न करून घ्यायचा आहे. अनाद निर्गुण प्रगट भवानी प्रगटली भवा मर्दाना लागोनी करवया झाडणी भक्ताला घेतो पावसी निर्वाणी दिवसाच्या दरम्यान आम्ही जोगवा मागितला पाहिजे आणि मग तिची परडी भरली पाहिजे. एकदा का 9 दिवसाच्या द्वारे आम्ही जोगवा मागितला, सगळीच भक्तगण मंडळी आनंदी होतात आणि चैतन्यमय वातावरण निर्माण होत असतं. अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचते. त्या भगवतीच्या नामाचा जयघोष करत सगळे मंडळी त्या ठिकाणी आनंद व्यक्त करत असतात. अशी माता भगवती घरामध्ये जन्माला आली की तिचा स्वीकार करा. पण काही लोक जन्माला आली की नाक डोळे मुरडायला लागले. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजबुवाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजबुवाई. ही कोण आहे? तर ही आदिशक्ती, ज्ञानोबारायांना वारंवार उपदेश करणारी मुक्ताबाई. हा कोणाचा अवतार आहे? हा आदिशक्तीचा अवतार आहे. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. वारंवार उपदेश केला. दादा, अरे तू संत बनलास ना, तुला सहन करावं लागेल. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साये अपराध जनाचा, साये अपराध जनाचा, विश्वराज झाले वने, संती सुखे वावे पाने. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वराग झाले वने, संती सुखे वावे. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. मुक्ताई सांगते, दादा अरे मी तुला काय सांगावं, कोणी कोणासी सांगावे, सार जाणून आगावे.
नाही दादा, पण विश्वासाठी एक करा. तुम्ही तारुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. डबडबल्या डोळ्यानं ज्ञानोबाराने झोपडीचा दरवाजा उघडला. मुक्ता, अगं काही जन्मताच ज्ञान घेऊन जन्माला आलीस. किती ज्ञान आहे तुझ्याकडे. अभिमानी चांगदेवजी महाराज 14 विद्या 64 कला ज्यांनी हस्तगत केल्या, त्या चांगदेवांचा अभिमान मुक्ताईने क्षणार्धामध्ये घालवला. महाराज, इतकं सामर्थ्य मुक्ताईमध्ये. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आज जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. देवा म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. हे आदिशक्तीचा अवतार आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राने विसरू नये. मुक्ताई म्हणजे आदिशक्तीचा अवतार आहे. नामदेवांच्या भजनामध्ये तल्लीन होणारी, तदाकार होणारी जना, ही महाराष्ट्राने विसरू नये. ही कोण आहे तर आदिशक्तीचं स्वरूप आहे दादा. आदिशक्तीचं स्वरूप आहे. जिने संपूर्ण परिवाराचा त्याग केला. बापाला सांगितलं, बाबा तुम्ही गावाकडे जा, हा परमात्माच माझा सर्व काही आहे. सासुरे माहेर मज नाही आता, एकची भाव पांडुरंग. जनाबाई भगवंताच्या नामाचा जप करू लागले. बघा, रात्र झाली, 12 वाजले, पण देव काही मूर्तीतला बोलत नाही. नामदेव महाराज सांगतात, जना अगं देव काही असा सहज मिळू शकत नाही. त्याच्याकरिता सुद्धा साधना लागते. दगडाचा देव त्याला वडराच भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव, मातीचा देव त्याला पाण्याच भेव, अग्नीचा देव त्याला चोराच भेव. देवाशान हो देवाशान, हो देवाशान भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, हो देव बाजारचा भाजीपाला नाही रे, हो देव बाजारचा भाजीपाला नाही रे. त्याला सुद्धा भीती आहे कोणाची तरी. किती भक्ती करतेस, देव बोलत नाही. एकट्या स्त्रीने इथं थांबणं योग्य नाही, तू माझ्या घरी चल. जनाबाई नामदेव महाराजांच्या घराकडे आल्या, पण रिकाम्या हाताने नाही तर हातात काम घेऊन आल्या. पहाटेच्या 4 वाजता उठायच्या जनाबाई. 4 वाजता उठायच्या. आता सूर्यवंशी 8 वाजले तरी आम्ही उठत नाहीत. जनाबाई 4 वाजता उठायच्या. काय करायच्या? दारात सडा रांगोळी टाकायच्या. सडा रांगोळी झाली, जनाबाई स्नान करायच्या. ऐका, स्नान झालं, जनाबाई रांगोळ्यातला काकडा ऐकायच्या. उठा सकळ जन उठिले नारायण, उठा सकळ जन उठिले नारायण, उठा सकळ जन उठिले नारायण, उठा सकळ जन उठिले नारायण. आनंदले मुनिजन तिन्ही लोक, आनंदले मुनिजन हो तिन्ही लोक, करा जय जयकार वाद्याचा गजर, करा जय जयकार वाद्याचा गजर. जनाबाई काकडा ऐकायच्या. तिथून पुढं 6 वाजले. जनाबाई कामाला लागायच्या, स्वयंपाक करायच्या, धुनी भांडी करायची. दुपारी सगळं काम उरकलं
झालं की जनाबाईनं गौऱ्या थपायला बसायचं. 4 वाजेपर्यंत गौऱ्या थपायच्या. संध्याकाळच्या 12 वाजेपर्यंत दळण दळायचं जनाबाईने. आणि इतकं सुंदर दळण दळताना देवाला चालवायचं. जनाबाईला झोप येऊ लागली. विश्वाच्या मालकाला जाग आली. आता जनाबाईच्या हातातला खुंटा खाली पडला. विटेवरचे परमात्मा खाली उतरले. जनाबाईच्या झोपडीत आले. खाली पडलेला खुंटा जनाबाईच्या हाती द्यावा. मूठभर दाणे घ्यावे. जात्याच्या मुखात घालावेत. आणि मग जनाबाईने पांडुरंगाला आळवावं. ऐका काय म्हणत होती जनाबाई. मी पुढं म्हणते, आपण पाठीमागे म्हणायचं. एक वेळेस महिला वर्ग, एक वेळेस पुरुष वर्ग. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. महिला वर्ग. पाठीमागचा आवाज येत नाही. झोपल्या का काय? जागे येत नाही? हालून जाग करा. शेजारी कोणी झोपलं असलं तर बरं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. ओव्या गाऊ कौतुके तू येरबा विठला. वा वा. पुरुष मंडळी, आता आपली वेळ आली. आपला आवाज त्यांच्यापेक्षा जोरात आला पाहिजे बरं. ये रे बा विठला, ये रे बा विठला, ये रे बा विठला तू ये रे बा विठला. महिला वर्ग. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठला. पुरुष वर्ग. ये रे बा विठला, ये रे बा विठला, ये रे बा विठला तू ये रे बा विठला. वा वा वा. महिला वर्ग. जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते गे. लावून पाची बोटे गे तू ये रे बा विठला. ये रे बा विठला, ये रे बा विठला. एकदा सर्वांनी 2 हात वर करायचे. बड़े भाव से सभी भक्तगण. ये रे बा विठला तू ये रे बा विठला, ये रे बा विठला तू ये रे बा विठला, ये रे बा विठला तू ये रे बा विठला, ये रे बा विठला तू ये रे बा, ये रे बा विठला तू ये रे बा विठला, ये रे बा विठला तू ये रे बा विठला, ये रे बा विठला. परमात्म्याला बोलवायचं तर ही आर्ता आपली पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत गेली पाहिजे. कारण ती कोण आहे? ती कोण आहे? ऐका. ती आदिशक्तीच स्वरूप धारण करते. पंढरपूरवासिनी आहे ती माहूरगडवासिनी आहे. ती माता जगदंबा आहे. ती महालक्ष्मी आहे. ती सप्तशृंगी माता आहे. महाराष्ट्रात देवीची 3.5 शक्तिपीठ आहेत. पहिलं स्वरूप आहे कुलस्वामिनी. लक्षपूर्वक ऐका. आई तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि तिसरं स्वरूप आहे माहूरगडची माता रेणुका. अर्धपीठ आहे वनी सप्तशृंगी. विठ्ठल जनाबाई देवाला आळवते, देवाला आळवते. पांडुरंग परमात्मा जनाईवर प्रसन्न झाले आणि जनाबाईची सगळी कामं परमात्मा करू लागले. जनी बैसली न्हायाला, पाणी नाही विसाण्याला. गरम पाणी असेल तर थंड पाणी देण्याचं काम भगवंताने करावं. जनाबाईची वेणी फणी करावी. इतके काम भगवंताने झाडलो टाकरी जाणे, झाडलो टाकरी जाणे, झाडलो टाकरी जाणे, झाडलो टाकरी जाणे, झाडलो टाकरी
जनी केर भारी चक्रपाणी केर भारी हो चक्रपाणी गाडलोट करी जाणे गाडलोट करी जनी बघा इतकी कामा भगवंताने जनाबाईची केली. रात्र झाली, दळण दळू लागले. 4 वाजेपर्यंत दळलं. वेळ झाली काकड्याची. भगवंताने तिथंच शाल ठेवली आणि गेले राहूला. काकडा सुरू केला वारकऱ्यांनी. भगवंताच्या शरीराकडे लक्ष गेलं, अंगावर शालच दिसली नाही. संध्याकाळच्या भजनात शाल होती, नेमकं गेली कुठं? सगळेजण म्हणू लागले जनाबाईच्या झोपडीची चौकशी करा. सगळेच गाठोडे रस्त्यावर टाकले आणून आणि कोपऱ्यात पाहिलं तर ती शॉल दिसली. म्हणले गावात राहून चोऱ्या करते, आताच्या आता सुळावर चढवा. बघा जनाबाईला आणलं, महाद्वारात उभं केलं. जनाबाई सांगते एकदा मला त्या पांडुरंगाला बोलू द्या. जनाबाई आली ना देवाच्या समोर. असा करे पांडुरंगा केला सखा अलंकार विचारणे केला वगळ नेली तो खांद्यावरी वगळ नेली तो खांद्यावरी अळचोरीचा अळचोरीचा असा काय विठ्ठला तू माझ्या मुळावर गावकरी पुजारी मज देती सुळावर. कुठ गेली तुझी जादूगिरी आळचोरीचा माझ्यावरी हो आळचोरीचा माझ्यावरी. बघा जनाबाई देवाला बोलते देवा अरे विठा विठा मूळ मायेच्या करट्या तुझी रांडरंडकी झाली. सतीचा वित्री चुडाली आली तुझं गेलं मड तुला पाहुनी काळ रड उभी राहुनी अंगणी शिव्या देती दासी जणी. अशा शिव्या आपण देऊ शकतो का? नाही. पण जनाबाईचा अधिकार होता. अधिकारानं देवाला बोलायला देवा तुझ्यासाठी सगळं सोडावं आणि माझ्यावर अशी वेळ. पांडुरंगा काय चुकलं रे माझं? बघा कधी कधी देवाला सुद्धा बोलत जा. देवाला बोलत जा. आपण देवाला बोलत नाहीत म्हणून देव आपली हाक ऐकू शकत नाही. देवाला बोललं पाहिजे. वेळ प्रसंगाला देवाला विचारलं पाहिजे देवा माझं काय चुकलंय, नेमकं माझ्यावर अशी वेळ आलेली आहे. जनाबाई देवाला विचारते. आता देव जनाबाईला घाबरले आणि घाबरल्याबरोबर पहिलं पाऊल सुळावर टाकावं आणि त्या सुळाचं पाणी पाणी व्हावं एवढं मोठं सामर्थ्य जनाबाईच्या भक्तीत होतं. अशी भक्ती जर आपण अंतकरणापासून केली ना महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण जगभरामध्ये आपल्या सप्ताहाचं नाव गेल्याशिवाय राहणार. व्हॉट्सअप फेसबुक सगळीकडे पत्रिका पाहतात लोक. म्हणतात ताई 700 किलोमीटरचा प्रवास करून तुम्ही एवढ्या दूर जाताय कशासाठी? तर माणसामध्ये बदल करण्याकरिता. विठ्ठल ऐका जनाबाईची भक्ती श्रेष्ठ होती. ती आदिशक्तीचं स्वरूप होती. हे महाराष्ट्राने कधी विसरू नये. मंदिर देवालय शिवालय बंद झाली. पुन्हा एकदा पुण्यश्लोक रूपाने हातामध्ये पिंड घेऊन मंदिराची बांधणी करणारी अहिल्या ही महाराष्ट्राने कधी विसरू नये. ऐका हातामध्ये शमशेर घेऊन शिवनेरीच्या पट्ट्यावर दांडपंट हातात घेऊन आपल्या मुलाकरिता फक्त सदैव झिजणारी जिजाबाई ही महाराष्ट्राने कधी विसरू नये. हे आदिशक्तीचं स्वरूप आहे. भवानीला साकडं घातलं डायरेक्ट. कोण? जिजाबाईने. काय सांगितलं? हे मा भवानी या पृथ्वी तलावर सगळीकडे हाहाकार माजलेला आहे आणि दुष्ट अवताराला आलेले आहेत. यांचा निपात करण्यासाठी असा एक तरी पुत्र जन्माला यावा. मी साकडं घालते तुझ्या समोर. दारू घडबाई आता दारू घडबाई दारू घडबाई आता दारू घड दारू घडबाई आता दारू घड दारू घडबाई आता दारू घड दारू घडबाई
स्वातंत्र्याचे अमृत देई स्वातंत्र्याचे अमृत देई नसे लागणे फार नसे लागणे फार ताळे 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 हार 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 एक बार बड़ा भाव से सभी भक्त अपने दोनों हाथ ऊपर करते दारू भड़वैया का दारू घर दारू भड़वैया का दारू घर दारू भड़वैया का दारू भड़वैया दारू भड़वैया का असा जर देवीचा आपण जागर केला तर नक्कीच देवी दारू घडल्याशिवाय राहणार नाही. इतकी भक्ती व्यक्त करणार. तुकोबाराय ही भक्तीच आम्हाला माहिती नव्हती. मग माहिती करून दिली कोणी अभंगाच्या प्रथम. कोळीची कोळ देवे कोळीची कोळ देवे कोळीची कुळदेवी कोळीची कुळदेवी हा कोळी माहितीच नव्हती वा आम्हाला तुकोबाराय. इतकी सुंदर देवी आहे म्हणले हो ती आदिशक्ती आहे हो. घरात आल्याबरोबर आनंद देते. या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः. इतकी देवी सुंदर आहे म्हणले हो. केली ठावी संतांनी. महाराज संतांनी माहिती करून द्यावं एवढे संत श्रेष्ठ आहेत का प्रश्न निर्माण होतो.
इतके संत श्रेष्ठ आहेत का तुकोबाराय? भगवान से भक्त न बड़े कहे गए संत सुजान, पूल बांधे रघुवीर चले कूदी गए हनुमान. भगवान परमात्मेपेक्षा भक्तांना श्रेष्ठ महत्व काय याचं कारणच असं आहे. अहिरावण आणि महिरावण या दोन्ही राक्षसांनी राम प्रभू लक्ष्मणजीला पाताळात नेलं. सीतामातेनं हनुमंतरायांना जाग केलं. हनुमंता, अरे दास्यत्व पत्करलास, पण तुला झोप लागली तरी कशी? प्रभू संकटात आहेत ना, जागा हो. हनुमंतराय जागे झाले. उग्र रूप हनुमंतरायांनी त्या ठिकाणी धारण केलं. पाताळ लोकात गेले. अहिरावण म्हणजे अहंभाव, महिरावण म्हणजे ममता. या दोन्ही राक्षसांचा वध केला. राम प्रभू लक्ष्मणजीला सुखरूप बाहेर काढलं. तेव्हापासून पवन तन यतन संकट हरणा मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुर भूप सियावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय. द्वारकाधीश भगवान की जय. हे आहे स्वरूप असं, जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. जय जय हरि कथा हो, जय जय हरि कथा हो, जय जय हरि कथा हो, जय जय हरि कथा. जय जय हरि कथा, जय जय हरि कथा, जय जय हरि कथा, जय जय हरि कथा. जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. जय जय हरि कथा हो, जय जय हरि कथा हो, जय जय हरि कथा, जय जय हरि कथा. हरि जय हरि कथा, जय जय हरि कथा, जय जय हरि कथा, जय जय हरि कथा. दंडकारण्यामध्ये रावणाने बघा सीतेचं हरण करावं. राम प्रभू सीते 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 नावाचा जप करत झाडाला सुद्धा आलिंगन देऊ लागले. हो, एवढं सीतेवर प्रेम होतं माझ्या रामाचं. इतकं प्रेम म्हणले हो. झाडाला आलिंगन देत असताना बघा माता पार्वतीने भोलेनाथांना प्रश्न केला, स्वामी हे मृत्यू लोकामध्ये कोण आहे पुरुष? सीते सीते नावाचा जप करतोय. भोलेनाथ सांगतात, पार्वती ती तुझ्या लक्षात येणार नाही. ते कोण आहेत? तर ते रामचंद्र प्रभू आहेत, ज्याची पत्नी हरण केलेली रावणाने. सीते सीते नावाचा जप करू लागत आहे तो. त्याला ध्यान लागले, त्याला वेळ लागले त्याच्या पत्नीचं. स्वामी खरंच हा मोठा आहे? म्हणले हो, त्रैलोक्यात तो मोठा आहे. मग मी त्याची परीक्षा घेणार. बघा स्वरूप बदललं आणि सतीनं सीतेचं रूप धारण केलं आणि प्रभूंच्या समोर आली. अरण्य वनामध्ये सीते सीते जप करू लागले प्रभू. आणि मग दुरूनच त्या ठिकाणी सतीला पाहिलं आणि पहिल्यांदा प्रभूने हाक मारली, आई तू का इथे आलीस? लज्जित झाली. पहिल्यांदा मान खाली घातली. आई तू का इथे आलीस? लक्षात आलं की मला रामाने ओळखलेला आहे आणि मी सीता नाही, तर मी या ठिकाणी सती आहे. मान वळवली, क्षमा मागितली आणि त्याच ठिकाणी सतीनं त्या ठिकाणी सीतेचं रूप टाकून दिलं आणि स्वतःच्या मूळ स्वरूपामध्ये आली. रामप्रभूंनी हात जोडले, सती तू माझी किती जरी परीक्षा घेतलीस तर मी त्या परीक्षेमध्ये पासच होणार. तू का इथे आलीस? ती तुकाई देवी, ती तुकाई देवी, ते तुळजापूरचं पीठ म्हणून त्या ठिकाणी पहिलं स्वरूप तुकाई देवी आणि पुन्हा जे नाव आलं ते तुळजाई देवी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. इतके श्रेष्ठ म्हणले संत. हो, त्रैलोक्यात श्रेष्ठ संत आहेत.
त्यांनी आम्हाला देवी माहिती करून दिली. आतापर्यंत आम्हाला कुळही माहिती नव्हतं आणि आम्हाला गोत्रही माहिती नव्हतं. ज्यांना गोत्र माहिती नाही त्यांनी कश्यप गोत्र सांगावं. महाराज हे आम्हाला माहितीच नव्हतं ना, तुम्ही आम्हाला माहिती करून दिल्यामुळं संत त्रैलोक्यात श्रेष्ठ ठरले. ऐका म्हणले एवढे श्रेष्ठ हो. कुळीची ही कुलदेवी केली ठावी संतांनी. ती देवी आहेच अशी 9 स्वरूप धारण केल्याबरोबर भक्तांना त्या ठिकाणी आनंद देते, भक्तांवरचे दुःख त्या ठिकाणी हरण करते. अभंगाच्या दुसऱ्या बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो. बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो. उगविलो 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 संकटे बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो. उगविलो 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 संकटे तुकोबाराय बरं झालं. आणि शरण गेल्याबरोबर उगविलो संकटी. किती संकट आहेत माणसाच्या पाठीमागं. जन्माला आल्यापासून संकट आहेत बघा. दुःखात असते तुम सुखम सर्वाय रुच्यते. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, पण इथं जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया रोगी बिनार. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. बोले कोणी सुखी नाही हो. ज्याच्या मुखात हरीचं भजन आहे तो सुखी आहे इथे. जो देखी सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. तुकोबाराय आम्हाला तरुण जायचंय हो. या मृत्यू लोकात आलोत, संसार चक्रामध्ये आम्ही अडकलोत. आम्हाला प्रपंच काही सोडायचं नाही, पण याच्यात राहून सुद्धा आम्हाला परमार्थ रूपी धन प्राप्त करून घ्यायचंय. त्याच्याकरिता करावं लागेल काय, आम्हाला शरण जावं लागेल. बरवे झाले शरण गेलो. हल्ली माणसं शरण जायला तयार नाहीत. मी याच्यापेक्षा मोठं आहे, मी कसं शरण जावं. लक्षपूर्वक का श्रीमंतालाही जायचंय गरीबालाही जायचंय. भगवंताच्या पारड्यात दोन्ही समान आहे. मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी. हे सर्व भाव देवासी, सर्व भावे देवासी. शरण जावे सर्व भावे देवासी, सर्व भावे महाराज. मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी.
तो हा उतरील पारण भव दुस्तर नदीचा. शरण गेल्याशिवाय कोणी मोठा होऊ शकत नाही. ऐका, शरण गेलो पाहिजे, शरण गेलं पाहिजे. ऐका महाराज, झुक जाते हैं वही जिनमें जान होती है, अकड़ के रहने वालों ओ तो मुर्गे की बात होती है. झुकवा तुमचं चरण फक्त संतांच्या चरणावर, कारण संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज. श्री संतांची साष्टांग हे करी, संतांची पायी सर्व भावे दास. चालो त्यांचा वा, 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 वा. हे सगळं तरी आम्हाला पाठ पाहिजे बरं का. हे वारकऱ्यांची लक्षणे, ज्यांच्या घरात अनादिकालापासून परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल शरण जायचंय. नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंताई साजाचा अनुभव. विश्वदेव सत्यत्व अनुभव आहे व संतांना. शरण जा सांगतात. काल्पनिक उदाहरण देऊन जाते. सासूनं सांगितलं सुनबाईला, सुनबाई शेजारणीकडे जा ताक घेऊन ये. ऐका महिला मंडळ, तुमच्यासाठी बरं का. शेजारणीकडे जा ताक घेऊन ये. तिने गाडगा हातात घेतलं, शेजारणीच्या घरी गेली. तिलाच काय म्हणते, माझ्याकडे काय बघते ग, डोळे गेले का, लाज वाटते का, दे ताक. असं म्हटल्यावर कुठं काम होईल का. तिने म्हणली संपलं ताक. म्हणली माझंच ताकन मला असं बोलते. संपलं म्हणली. आली भांड घेऊन. म्हणली आत्या हे तुमचं भांड. म्हणली सुनबाई ताक नाही आणलं. म्हणली संपलं. एवढ्या लवकर कसं संपतय, तू काहीतरी बोलली असली पाहिजे. काही नाही, एवढंच बोलले, माझ्याकडे काय बघता, डोळे गेले का, लाज वाटते का, द्या ताक. अगं असं म्हटल्यावर कुठं काम होतं का. त्या म्हातारानं भांड फिंड काहीच नाही घेतलं बघा. सुंदर सुरुवात केली. त्या ताकवाल्या बाईचा मुलगा रोडवर खेळत होता. त्या मुलाला उचललं, खेळवीत खेळवीत गेली, टेकलं. पोरानं सांगितलं, वंश एवढं सुंदर लेकरू आणि तुम्ही रोडवर सोडून देता, तुम्हाला काही कळतं का नाही. इतकं सुंदर होतं की शनी आमोशाला त्याच्या पाया पडलं तरी काम भागत होतं. इतका गॅरेंटेड कलर मुलाचा. पण बोलते कशासाठी हो, फक्त ताकासाठी. म्हणली हे बघा पुन्हा परत हा मुलगा रोडवर दिसता कामा नये. किती सुंदर गोंडस बाळ आहे. येते मी म्हणली. येते मी म्हणल्याबरोबर तिने सांगितलं ताक घेऊन जा ना. अगं माई मी भांड पिंड काहीच नाही ना आणले. म्हणली माझं देते ना. आता हिला भांड्यासहित दिलं आणि हिला भांड नेऊन सुद्धा दिलं. बिघडलं कुठं, बोलण्यात. सामान्य माणूस ताकाचं पाणी मिळण्यासाठी एवढी विनंती करतोय, तर हा ब्रह्मांड नायक प्राप्त करण्यासाठी आम्हाला नम्रताच धारण करावी लागेल. नम्रता, नम्रतेशिवाय चालणार नाही. मोठं व्हायचंय, नम्रताच पाहिजे. श्रीमंत व्हायचंय ना, गरिबाने श्रीमंतात जावं आणि श्रीमंताने गरिबामध्ये यावं. विठ्ठला विठ्ठला. एवढे संत श्रेष्ठ म्हणले हो. हे सांगतातच अनुभवानं. चांदण्याला जसं चंद्र म्हणता येणार नाही, ताकाला जसं लोणी म्हणता येणार नाही, एखाद्या गारगुठीला जसं हिरा म्हणता येणार नाही, तसं एखाद्या श्रीमंत माणसाला कधी साधू म्हणता येणार. श्रीमंती वेगळी, साधू वेगळे. किती अनुभव आहे त्यांच्याकडे. अनुभव आले अंगा या जगात येतसे. शरण जा सांगतात तुकोबाराय. शरण गेलात की तुमचं कामच झालं. कोणाला शरण जावं तुकोबाराय सांगतात, फक्त त्या जगदंबेला, त्या भगवतीला शरण जा. तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. लाहो लागला 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 विठाबाई माऊलीचा विठाबाई माऊलीचा विठाबाई माऊलीचा विठाबाई
भवानी 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 निरमायम श्री मुनी आम्ही असते जगोधरी आंबे देव धडे आम्ही आंबे देव आंबे देव धडे आम्ही आंबे देव आंबे देव धडे आम्ही आंबे देव श्री 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 स्वामी समर्थ महाराज की भगवतीचा जागर मा भवानीचा जागर आणि याच्यातून आम्हाला प्राप्त करून घ्यायची फक्त केवळ भक्ती भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी इथे अभिमानच नकोय मी मोठा आहे मी मोठा नाही मी फार लहान आहे ज्ञानोबाराय लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा देवा मी लहान व्हावं फार लहान व्हावं इतकं लहान व्हावं इतकं लहान व्हावं मला लहानपण फार आवडतं लहान अवस्थेत जे सुख होतं ते मला तारुण्य अवस्थेत नाही मिळत म्हणून बालपण तारुण्यपण आणि म्हातारपण तीन अवस्थेत बालपण तारुण्यपण म्हातारपण या तीन अवस्था आहेत बाल्यावस्थेत जे सुख आहे ते तारुण्य अवस्थेत नाही आणि तारुण्य अवस्थेतून एकदा कवृद्ध अवस्थेत गेलो मग अवघे करीती हाडहाड घरातली माणसं सुद्धा बाहेर काढून देतात जाग व्हा शरण जा आणि शरण जाऊन त्या देवीला जागृत करा आणि त्या देवीला काय करा आमच्या घरी बोलवा कारण ती दुष्टाचा सुद्धा त्या ठिकाणी उद्धार करते अभंगाच्या 3ऱ्या चरणात आणि लाई रोपा